14 जूनच्या गट व पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 65+ मार्क्स घ्यायचे आहेत आणि त्यासाठी म्हणून आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं मागच्या प्रश्नपत्रिकेचं सखोल विश्लेषण आपण करत आहोत. त्यामध्ये हा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण 2022 मध्ये गट व पूर्व परीक्षा जी झाली होती त्यामधल्या राज्यघटना या विषयाचं पूर्ण डिटेल्स मध्ये आपण विश्लेषण घेणार आहोत. ठीक आहे. यस. सो बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे आहे गट व पूर्व परीक्षा 2022 चा पहिला प्रश्न राज्यघटना या विषयाचा राज्यपाल पदाच्या कालावधीत. ठीक आहे. बघा, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? राज्यपाल पदावर टॉपिक हा प्रश्न विचारलेला आहे आणि राज्यपाल हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. रेग्युलर प्रश्न या टॉपिक वर विचारलेले आहेत आयोगाने. ठीक आहे. सो राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहेत? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. अगदी बरोबर आहे. यस. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. हे दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. हे पण बरोबर आहे. म्हणजे 5 वर्ष गॅरंटेड नाही, पण एकदा जर नेमणूक केली तर ते 5 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. अगदी बरोबर आहे. ए बी सी डी हे चारही वाक्य राज्यपालांच्या पदाबद्दल दिलेली आहेत आणि बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर आपलं आहे सर्व विधाने बरोबर आहेत. आता राज्यपाल पदाबद्दल एक्सप्लेनेशन थोडंसं डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. यस. राज्यपाल. सो राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत ते. ठीक आहे. यस. घटनात्मक प्रमुख आहेत. तसंच केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत. हे लक्षात घ्या. राष्ट्रपतीचे नाही तर ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी पण आहेत. अशी त्यांना दुहेरी भूमिका ही बजावावी लागत असते. ठीक आहे. यांची नियुक्ती कोण करत असतं? राष्ट्रपती नियुक्ती करत असतात आणि कलम 155 मध्ये नियुक्ती बद्दल दिलेला आहे. पात्रता भारताचा नागरिक असावे आणि त्यांनी 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. फक्त 2च पात्रता संविधानामध्ये सांगून ठेवल्यात. भारताचे नागरिक आणि वय 35 वर्ष. ठीक आहे. कलम 157 मध्ये त्यांची पात्रता दिलेली आहे. आता सेवा शर्ती ज्या आहेत त्या सेवा शर्ती कलम 158 मध्ये देऊन ठेवलेल्या आहेत की ते संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले पाहिजेत. तसंच त्यांनी कोणतंही लाभाचं पद धारण केलेलं नसावं. ह्या सेवा शर्ती कलम 158 मध्ये दिलेल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ आणि शपथ. ठीक आहे. कार्यकाळ तर त्यांचा पाहिला की फिक्स असा कालावधी नाहीये, तो राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. शपथ कलम 159 मध्ये त्यांची शपथ दिलेली आहे आणि त्यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देत असतात. ठीक आहे. ओके. महत्वाच्या गोष्टी आहेत राज्यपालांबद्दल. परीक्षेला येऊ शकतात. यस. परीक्षेला येऊ शकतात. राजीनामा त्यांना पदावधी संपण्याच्या अगोदर ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतात. ठीक आहे. शपथ मी जसं सांगितलं की उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात. म्हणजे एकमेकांना ते शपथ देत असतात. त्यांचा अधिकार आणि कार्यकारी अधिकारामध्ये काय आहे? मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात. तसंच त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक सुद्धा राज्यपाल करतात. आणखी महत्वाचं महाधिवक्ता म्हणजे राज्य शासनाचे वकील आहेत यांची नेमणूक सुद्धा राज्यपाल करतात. तसेच आपली परीक्षा घेणारी राज्य लोकसेवा आयोग त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक सुद्धा राज्यपाल करत असतात. ठीक आहे. तसंच इतर काही पद आहेत जसं लोकायुक्त हे पद आहे. लोकायुक्तांची नेमणूक करतात. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य त्यांची नेमणूक करतात. ठीक आहे. राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष सदस्य असतील. राज्य मागासवर्गीय आयोग आहे. राज्य अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जमाती आयोग आहे. ठीक आहे. राज्य दक्षता आयोग आहे. या सर्वांची नेमणूक करण्याचं काम राज्यपाल करत असतात. कायदेविषयक काय अधिकार आहेत त्यांना? जसं विधिमंडळाचं अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून विधानसभा विसर्जित करणे. ठीक आहे. तसंच विधिमंडळाने जे काही मंजूर केलेले विधेयक आहेत त्याच्यावर स्वाक्षरी करणे आणि स्वाक्षरी केल्यावर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत असतं. तसंच राज्य विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा सुरू नसेल त्यावेळेला ते अध्यादेश सुद्धा काढू शकतात. असे काही कायदेविषयक अधिकार आहेत. आर्थिक अधिकार. ठीक आहे. यस. धनविधेयक
सो धन विधेयक जे आहे तर राज्याचं धन विधेयक आहे कलम 199 मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे. केंद्राचं धन विधेयक कलम 110 मध्ये आहे. आणि मग हे धन विधेयक प्रथमतः विधानसभेत मांडतात, पण विधानसभेत मांडायच्या अगोदर राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यावी लागत असते. ठीक आहे, म्हणजे असे काही आर्थिक अधिकार आहेत, न्यायिक अधिकार सुद्धा त्यांना दिलेले आहेत. जसं की ते एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा स्थगित करू शकतात, ते कमी करू शकतात, असा अधिकार त्यांना कलम 161 च्या अंतर्गत तो दिलेला आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन होता तो म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. राज्य लोकसेवा दुसरा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत? नाहीत म्हणजे चुकीची शोधायची. राज्य लोकसेवा आयोगाबद्दल भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, संविधानातील भाग 14 कलम 315 ते 323 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. ब्रिटिश कालावधीमध्ये भारत शासन कायदा 1935 होता आणि त्या भारत शासन कायदा 1935 च्या अंतर्गत 3 लोकसेवा आयोग स्थापन केले होते. एक म्हणजे संघ राज्य लोकसेवा आयोग, दुसरा प्रांतीय लोकसेवा आयोग आणि तिसरा संयुक्त लोकसेवा आयोग. ठीक आहे, आता ते जे प्रांतीय लोकसेवा आयोग जे 1935 च्या कायद्यामध्ये होते तेच पुढे राज्य लोकसेवा आयोग म्हणून पुढे आलेले आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. चूक आहे, केंद्र शासनासाठी कार्य करत नाही, त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. राज्यासाठी काम करते असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करतं. चूक आहे, तर ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका राज्यपाल करतात आणि राज्य शासन राज्यपाल करत असतात. राजपत्रित अधिकारी असतील तर त्यांच्या नेमणुका राज्य शासन करतं आणि जे अराजपत्रित आहे त्यांच्या नेमणुका मात्र राज्य शासन करत असतं. केंद्र शासनाचा काही संबंध नाहीये, त्यामुळे सी हे वाक्य चुकीचं आहे. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जात असतात. चूक आहे, राज्य शासनाकडून नाही तर राज्यपाल असं म्हणूया आपण. ठीक आहे, राज्यपाल यांच्याकडून त्यांच्या नेमणुका केल्या जातात. म्हणजे तुमचं डी पण आहे, म्हणजे फक्त ए तेवढं बरोबर आहे. पण मित्रांनो इथे तसा ऑप्शन कुठेही नाहीये, फक्त ए वाला ऑप्शन नाहीच आहे आणि म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला होता. रद्द जरी झाला असेल तरी आपल्याला इथे लक्षात येतं की हे कंटेंट महत्वाचं आहे. इथे फक्त अ हे ऑप्शन असतं तर हा प्रश्न बरोबर असता. ठीक आहे, ओके. तसं राज्य लोकसेवा आयोगाबद्दल मग थोडीशी माहिती पाहूया आपण. ठीक आहे, राज्य लोकसेवा आयोगाबद्दल थोडीशी सखोल माहिती पाहायची आहे. सखोल माहिती बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 ते 323 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. ही एक घटनात्मक संस्था आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे. काही संस्था कायदेशीर असतात, काही घटनात्मक संस्था असतात, काही ठरावाने पास केलेल्या असतात, ठरावाने स्थापन केलेल्या असतात. पण ही एक घटनात्मक संस्था आहे. घटनेत त्याच्या संदर्भात तरतूद आहे. म्हणजे स्पेसिफिकली 315 कलम 315 नुसार राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना केली जाते आणि याच कलमानुसार संघ लोकसेवा आयोग सुद्धा स्थापन केलं जात असतं. ठीक आहे, यस, ओके. आणि नागरी सेवामध्ये पारदर्शक पद्धतीने अधिकारी भरण्याचं काम हा आयोग करत असतो. ओके, बघा महत्वाचं 315 मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असेल ही तरतूद 315 मध्ये. 316 मध्ये काय सांगितलेलं आहे, 316 मध्ये सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतं, राज्यपाल करतात आणि त्यांचा कार्यकाळ किती असतो, कार्यकाळ हा 662 म्हणजे नेमणुकीपासून 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष यापैकी जो लवकर कालावधी येईल ते तितका कालावधी त्यांचा असतो. ठीक आहे, 320 मध्ये काय दिलंय, आयोगाची कार्य आणि जबाबदारी. मग आयोगाचं काम काय, परीक्षा घेणे असतील, ठीक आहे, निकाल लावणे आहे, त्याच्यानंतर सेवा शर्ती ठरवणे आहेत किंवा आणखी प्रशासकीय बाबतीमध्ये काही सल्ला देणे असेल, असं काही हे त्यांचे काम आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, येस, पुढचं बघूया आपण राज्य लोकसेवा आयोगाबद्दल. की नियुक्ती आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती कोण करत असतात, तर राज्यपाल या ठिकाणी करणार आहे. कार्यकाळ त्यांचा 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतात. जो अगोदर येईल तो कालावधी असणार आहे. पदच्युती कशी होत असते, बघा पदच्युती त्यांना दूर करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती नाही, लक्षात घ्या. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक करण्याचा अधिकार, नेमणूक राज्यपाल करतात, परंतु यांना पदावरून हटवण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतीचा, हे लक्षात ठेवा. आयोग प्रश्न विचारता याच्यावर. ठीक आहे, म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना पदावरून बडतर्फ करण्याचं काम कोणाचं आहे, राष्ट्रपती यांचं काम दिलेलं आहे. ओके, राष्ट्रपतींचं आहे. मग यांचं काम काय, भरती परीक्षा घेण्याचं काम यांचं आहे. ठीक आहे, ओके, ज्याची आपण तयारी करतो अशा परीक्षा घेण्याचं यांचं काम आहे. ओके, त्यानंतर आणखी कोणतं काम आहे त्यांचं, ठीक आहे, कार्य त्यांची कोणती आहेत, यस, सल्ला देणे हे पण आहे.
म्हणजे भरतीचे नियम, पदोन्नती, त्यानंतर शिस्तविषयक प्रकरण, ठीक आहे. यामध्ये ते राज्य शासनाला सल्लापद देतात. म्हणजे परीक्षा घेण्यासोबत त्यांचा ऍडवायझरी म्हणजे सल्ला देण्याचं पण काम आहे. येस. वार्षिक अहवाल, दरवर्षी ते काय करतात, आपला अहवाल राज्यपालांना सादर करतात. त्याच्यामुळे मग अहवाल सादर करणे हे पण त्यांचं काम आहे. म्हणजे परीक्षा घेणे, सल्ला देणे आणि अहवाल सादर करणे असे जनरली त्यांचे अधिकार आहेत असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल जर पाहिलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. ठीक आहे. मुख्यालय मुंबई आहे आणि ब्रीदवाक्य स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याचे हित जोपासण्यास आनंद असतो. ठीक आहे. यस, स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याचे हित जोपासण्यास आनंद असतो असं त्यांचं ब्रीदवाक्य हे एमपीएससीचं आहे. यस. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तिसरा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. भारतात भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांद्वारे आयोजित केले जातात. म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका नेमकं कोण घेत असतं? कोण? ठीक आहे. राष्ट्रपती घेत नाहीयेत, राज्य निवडणूक आयोग सुद्धा घेत नाही, राज्यपाल नाही आणि भारताचे निर्वाचन आयोग. येस. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे की संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका घेण्याचं काम भारताच्या निर्वाचन आयोगाचं आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. येस. आता थोडस सगळ्या ऑप्शन बद्दल पाहूया आपण. ठीक आहे. सगळ्या ऑप्शन बद्दल आपण डिटेल्स अशी माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. ओके. हा प्रश्न होता. राष्ट्रपती हा एक ऑप्शन आहे, राज्य निवडणूक आयोग, राज्यपाल आणि निर्वाचन आयोग. सो हे सगळे ऑप्शन आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला जो आहे तो राष्ट्रपती बद्दल आहे. राष्ट्रपती हा पहिला ऑप्शन होता. ठीक आहे. त्यांच्याबद्दल अगोदर पाहूया आपण राष्ट्रपती बद्दल. बघा, राष्ट्रपती ही देशाचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख आहेत. तसंच हे देशाचे प्रथम नागरिक सुद्धा आहेत. ठीक आहे. आणि भारतीय सशस्त्र दलाचे सहसेनापती आहेत. म्हणजे घटनात्मक प्रमुख आहेत, प्रथम नागरिक आहेत. आता जनगणना सुरू आहे तर पहिल्यांदा जनगणना त्यांची झाली. प्रथम नागरिक आहेत, सशस्त्र दलाचे सरसेनापती आहेत आणि संविधानामध्ये 52 ते 62 या दरम्यान राष्ट्रपती पदाच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. आता सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. त्या 15व्या आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी पदभार जो आहे 25 जुलै 2022 रोजी हा स्वीकारलेला आहे. ठीक आहे. तसंच पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. म्हणजे आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या आहेत आणि महिला म्हणून दुसऱ्या आहेत. कारण अगोदर प्रतिभाताई पाटील ज्या आहेत त्या पहिल्या होत्या आणि द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या आहेत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पात्रता पात्रता राष्ट्रपती पदाबद्दलची जी पात्रता आहे, क्वालिफिकेशन, ठीक आहे. यावर प्रश्न विचारला होता ऍक्च्युली राष्ट्रपती पदाच्या, की भारताचा नागरिक आणि वयाची 35 वर्ष. ठीक आहे. येस. आणि तिसरं, लोकसभेचा सदस्य म्हणून ते निवडून येण्यास पात्र असावेत. म्हणजे बघा, कलम 58 मध्ये दिलेली पात्रता आहे. 58 कलम 58 लक्षात ठेवा. पात्रतेबद्दल आहे. भारताचा नागरिक, 35 वर्ष पूर्ण आणि लोकसभेचा सदस्य. परीक्षेमध्ये चुकवलं होतं, राज्यसभेचा सदस्य केलं होतं. ते चूक आहे. तर ते लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असले पाहिजे. ते लोकसभेचे सदस्य असावेत असं नाही. तर ते लोकसभा सदस्यांसाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशन त्यांच्याकडे असावं असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तसंच केंद्र व राज्य सरकारच्या अंतर्गत कोणतंही लाभाचं पद ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हणूया, संसद कायद्याद्वारे ठरवत असते की कोणतं लाभाचं पद आहे. ठीक आहे. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री किंवा राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे लाभाचे पद नाहीये. पण याच्या व्यतिरिक्त ज्या पदामध्ये त्यांना पगार मिळते, भत्ते मिळतात किंवा विशेष अधिकार मिळतात असं पद म्हणजे लाभाचं पद असतं आणि त्यांनी हे लाभाचं पद धारण करू नयेच. मग भारतात नागरिक, वय 35 वर्ष, लोकसभेचा सदस्य आणि लाभाचं पद. ठीक आहे. अशा काही पात्रता आहेत. निवडणूक प्रक्रिया कशी होत असते? ऍक्च्युली राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे तर आपल्याकडे प्रत्यक्ष जनतेद्वारा होत नाही, न होता. ठीक आहे. जनतेद्वारा होत नाहीये, तर एक निर्वाचक गण आहे, इलेक्ट्रोल कॉलेज आहे, त्या निर्वाचक गणाद्वारे राष्ट्रपतीची निवडणूक होत असते. ठीक आहे. निर्वाचक गणाद्वारे राष्ट्रपतीची निवडणूक होत असते. आता निर्वाचक गणामध्ये कोण असतं बरं? या निर्वाचक गणामध्ये जे आहे तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य, हे महत्वाचा शब्द लक्षात ठेवायचा आहे. संसदेचे सर्व सदस्य नाही तर निवडून आलेले, म्हणजे लोकसभेचे निवडून आलेले, राज्यसभेचे निवडून आलेले. म्हणजे राज्यसभेचे सर्व सदस्य नाही तर राज्यसभेचे 12 सदस्य जे आहेत त्यांची नेमणूक होत असते, ते या ठिकाणी सहभागी होणार नाहीचे. तसंच राज्यांच्या विधानसभेचे सुद्धा निवडून आलेले सदस्य, म्हणजे विधानसभेचे निवडून आलेले सदस्य, विधान परिषदेचे नाहीचे,
म्हणजे लोकसभेचे निवडून आलेले, राज्यसभेचे निवडून आलेले आणि सर्व विधानसभाच्या, मग केंद्रशासित प्रदेश असो का घटक राज्य असो, सर्व विधानसभांचे निवडून आलेले सदस्य हे निर्वाचक गणामध्ये असतात. म्हणजे राज्यसभेचे नियुक्त सदस्य नसतात, विधान परिषदेचे सर्व सदस्य यामध्ये येत नाहीत. ठीक आहे. ओके. मग हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व ही पद्धत आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्व तर त्याला आपण एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व ही पद्धत असं म्हणूया. ह्या त्या पद्धतीचं नाव आहे. ठीक आहे. अधिकार आणि कार्य, यांना मग कार्यकारी अधिकार आहे, जसं पंतप्रधान असतील, केंद्रीय मंत्री, राज्याचे राज्यपाल, महान्यायवादी, केंद्रीय वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, ठीक आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ठीक आहे, तसंच लोकपाल, या सर्वांची नेमणूक करण्याचं काम राज्यपालांचं आहे. ठीक आहे. म्हणजे महत्वाच्या घटनात्मक पदांची नेमणूक राज्यपाल या ठिकाणी करत असतात. ओके. सो दुसरा ऑप्शन होता राज्य निवडणूक आयोग. दुसऱ्या ऑप्शन बद्दल आपण पाहूया, राज्य निवडणूक आयोग. सो राज्य निवडणूक आयोग ही सुद्धा एक घटनात्मक संस्था आहे. ठीक आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं काम यांचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आणि ह्या निवडणुका मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये पार पाडल्या पाहिजेत, त्यासाठी ही त्यांची जबाबदारी आहे. ठीक आहे. ओके. मग कलम कोणता आहे? कलम 243 ए के आहे. 243 के आणि 243 झड ए. आता 243 के नुसार राज्य निवडणूक आयोग जे आहे, तर ग्रामीण भागातल्या ज्या संस्था आहेत त्यांच्या निवडणुका घेतं. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घेतं 243 के नुसार. आणि 243 झड ए नुसार शहरी संस्था म्हणजे नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका घेत असतं. ठीक आहे. म्हणजे राज्य निवडणूक आयोग एकच आहे, परंतु त्यांना ग्रामीण भागाच्या संस्था आणि शहरी भागाच्या संस्था यासाठी निवडणुका घ्यायच्या. ग्रामीण भागासाठी म्हणून 243 के च्या अंतर्गत स्थापना आहे आणि शहरी भागासाठी म्हणून 243 झड ए च्या अंतर्गत त्यांची स्थापना आहे. ठीक आहे. तर दोन्ही कलम आहेत. आणि हे जे कलम आहेत, आता 243 के कलम हे जे आहे, तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ने हे समाविष्ट केलेलं आहे. आणि 243 झड जे आहे, तर हे मात्र 74वी घटना दुरुस्ती 1992 ने हे संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. 243 के हे कलम जे आहे संविधानामध्ये भाग 9 मध्ये आहे. भाग 9 मध्ये, तर 243 झड ए हे मात्र भाग 9A मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे सुद्धा आपल्या लक्षात असणे एक्सपेक्ट आहे. डिटेल्स आपण सगळे ऑप्शन डिटेल्स मध्ये कव्हर करत आहोत. ठीक आहे. डिटेल्स मध्ये, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि परीक्षेला 100% फायदा होईल आणि 65 प्लस तुमचा स्कोर येणार आहे. नियुक्ती आणि कार्यकाळ. निवडणूक आयुक्त आयोगाच्या प्रमुखांची नियुक्ती राज्यपालांकडून होत असते. ठीक आहे. म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे जे काही जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत किंवा आयुक्त आहेत, त्यांची नेमणूक राज्यपाल करत असतात. ठीक आहे. आता सध्या कोण आहे? श्री दिनेश टी वाघमारे आहेत. हे 28 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून ते काम करत आहेत. ठीक आहे. दिनेश वाघमारे. कार्यकाळ सामान्यतः यांचा किती कार्यकाळ आहे? तर यांचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्ष असं म्हणता येईल. 6 आणि 65. ठीक आहे ना. 65 असं म्हणूया. हा त्यांचा कालावधी आहे, 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. याच्यापैकी जो अगोदर येईल तो त्यांचा कालावधी असतो. ठीक आहे. आयोगाची प्रमुख कार्य काय आहेत? मग स्थानिक संस्थांच्या निवडणुका, जसं मी सांगितलं, ग्रामीण भागातल्या 3 संस्था आणि शहरी भागातल्या 3 संस्था यांच्या निवडणुका घेण्याचं त्यांचं काम आहे. ठीक आहे. ओके. आणखी महत्वाचं काय काम आहे त्यांचं? तर राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाचं कामच आहे की राज्यामध्ये ज्या निवडणुका लढवणारे पक्ष आहेत त्यांची नोंदणी करून द्यायचे, तसंच त्यांना निवडणूक चिन्हे हे वाटप करून द्यायचे आहेत, तसंच आचारसंहिता. ठीक आहे. म्हणजे निवडणुकीचा जो काही शेड्यूल डिक्लेअर झालेला आहे तेव्हापासून निकाल लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये कोणावर दबाव पडू नये आणि निवडणुका मुक्त आणि निपक्षपातीपणे व्हाव्यात यासाठी आदर्श आचारसंहिता लागू केली जात असते. ठीक आहे. मग निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता लागू करतं. मग त्या उमेदवारी काय करायचं, काय नाही करायचं, पक्षाने काय करायचं, नाही करायचं, हे सगळे नियम सांगितले जातात. आणि याचं जर उल्लंघन झालं तर त्या संबंधित पक्षावर किंवा त्या उमेदवारावर कारवाई सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. मग अशी आदर्श आचारसंहिता लागू करण्याचं त्यांचं काम आहे. ओके. तिसरा ऑप्शन होता राज्यपाल. तो राज्यपालांबद्दल पाहूया आपण. राज्यपाल हे राज्यांचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि केंद्र सरकारचे ते प्रतिनिधी आहेत. यस, आपण हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. आणि सध्या हे जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत आणि त्यांनी 10 मार्च 2026 रोजी मुंबईतील राजभवन येथे पदाची शपथ घेतली. आता राजभवन म्हणत नाही, त्याला लोकभवन म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी लोकभवन आहेत. मुंबईला एक आहे,
त्याच्यानंतर तुमचं महाबळेश्वरला एक आहे आणि नागपूरला एक, अशा 3 ठिकाणी लोकभवन आहेत. ठीक आहे. ओके, हे लक्षात ठेवायचंय. नाव लक्षात ठेवा, जिष्णुदेव वर्मा. तो संविधानामध्ये तरतुदी कोणत्या आहेत राज्यपालाबद्दल? कलम 153 आहे. 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. परंतु नंतर मग आपण 7वी घटना दुरुस्ती 1956 केलेली आहे. कुठली? 7वी घटना दुरुस्ती 1956 करून आपण एका व्यक्तीची 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते अशी तरतूद केलेली आहे. ठीक आहे. यांची नेमणूक कोण करणार आहे? राष्ट्रपती करत असतात. पात्रता मग तेच भारताचा नागरिक आणि वयाची 35 वर्ष असावी. ठीक आहे. घटनेमध्ये 2च पात्रता आहेत, पण बाकीच्या ज्या पात्रता आहेत, तर काही पात्रता सरकारी आयोगाने सांगितल्यात, काही पात्रता मदन मोहन कुंचे आयोगाने सांगितल्यात, त्या आपण वापरतो. जसं राज्याच्या बाहेरचे असावे. ठीक आहे. येस, एक्सेट्रा वगैरे. शपथ कोण देत असतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देत असतात आणि त्यांचे काम तेच कार्यकारी आहेत, कायदेविषयक आहेत, न्यायविषयक आहेत, वित्त विषयक त्यांचे काम आहेत. ठीक आहे. ओके, हे सर्व अगोदरच्याही प्रश्नामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. ओके, चला. सो नेक्स्ट महत्वाचा जो ऑप्शन होता, जे उत्तर होतं ते म्हणजे भारताचा निवडणूक आयोग. भारताचा निवडणूक आयोग. बघा, निवडणूक प्रक्रिया संचालन करतात. हा एक स्वायत्त आहे आणि घटनात्मक आहे. पण स्वायत्त आहे का नाही वाद आहे. कारण का बरं? कारण खूप वेळा विरोधक टीका करतात की निवडणूक आयोग केंद्र शासनाच्या दबावाखाली काम करतं. पण इथे तर आपण सांगू शकतो की स्वायत्त आहे, घटनात्मक आहे, पण प्रत्यक्ष मात्र स्वायत्त आहे असं म्हणता येत नाही. केंद्र शासनाचा बराचसा दबाव त्यांच्यावर असतो. ठीक आहे. ओके, चला बघा, आता याच्यामध्ये सध्या कोण आहेत आपले मुख्य निवडणूक आयुक्त? ज्ञानेश कुमार आहेत. हे 26वे आहेत आणि 19 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांना मदत करण्यासाठी दोन निवडणूक आयुक्त असतात. ठीक आहे. त्यांना मदत करण्यासाठी 2 निवडणूक आयुक्त सुद्धा असतात. त्याच्यानंतर मेन महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. चला पुढे. ओके, नवी दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे. घटनात्मक तरतुदी कलम 324 आहे. 324 नुसार भारताचा निवडणूक आयोग जो आहे तो स्थापन केला जात असतो. ठीक आहे. आणि याच कलमानुसार त्यांना निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करायचा अधिकार आहे. म्हणजे या 324 कलमाच्या अंतर्गतच हा आयोग जो आहे तो वेगवेगळ्या निवडणुका घेत असतो. ठीक आहे. येस, बघा, याच्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त आहेत. त्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यांचा कालावधी जो आहे हा 6 किंवा वयाची 65 याच्यापैकी जो लवकर येईल तितका त्यांचा कालावधी असतो. ठीक आहे. येस, आणि यांचं काम काय आहे? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या सर्व पदांच्या निवडणुका घेण्याचं काम यांचं आहे. महत्वाचं काम त्यांचं आहे निवडणुका घेणे. ठीक आहे. ओके, तसंच आणखी महत्वाचं काम आहे मतदार याद्या तयार करणे. ठीक आहे. मतदार याद्या तयार करणे, 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांची नोंदणी करायची आणि त्यांच्या मतदार याद्या तयार करायच्या. ठीक आहे. जसं आता आपल्याकडे SIR सुरू आहे. ठीक आहे ना. येस, ओके, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल, म्हणजे नेहमी त्यांना मतदार याद्या अद्ययावत तयार कराव्या लागतात. ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं त्यांचं नाव टाकायचंय आणि ज्यांचा मृत्यू झालाय त्याचे नाव कमी करायचे, असं त्यांचं एक्सरसाइज नेहमी त्यांना करावी लागते. तसंच आणखी महत्वाचं, राजकीय पक्षांना मान्यता द्यायची आहे, त्याची नोंदणी करून घ्यायची आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून, प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांना मान्यता द्यायची आहे. ठीक आहे. त्यांची नोंदणी करायची आहे, त्यांच्यामध्ये चिन्हे वाटप करायचे आहेत, काही वाद असतील तर ते वाद सोडवायचे आहेत. तसंच आदर्श आचारसंहिता जी आहे ती पण लागू करायची आहे. ठीक आहे. अशी महत्वाची कामं या निवडणूक आयोगाला करावी लागत असतात. मग हा जो आयोग आहे, हा आयोग कधी स्थापन झालेला आहे? तर 25 जानेवारी 1950 रोजी, आणि म्हणून तो दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जाऊ शकतो? तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून 25 जानेवारी 1950, 25 जानेवारी 1950 हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आपले सुकुमार सेन, आणि मग पहिल्यांदा त्यांच्या प्रमुखपदी असताना 1951-52 मध्ये आपल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या देशातल्या. सुकुमार सेन यांच्यावरही रेग्युलर प्रश्न विचारला जात असतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौथा क्वेश्चन आहे. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. तो कलम 163, 166, 167. उत्तर 167 आहे आणि कलम 164. आता हे सगळे ऑप्शन पाहूया. 163, 66, 167 आणि 164. उत्तर तर 167 आहे आपलं. ठीक आहे. तो सगळे ऑप्शन क्लिअर करूया एक एक.
सो बघा 163 ऑप्शन काय म्हणतं 163 तर भारतीय कायद्या आता कायद्यामध्ये पण 163 आहे. ठीक आहे. जसं आपलं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे का नाही? ठीक आहे. हे संविधानामध्ये नाही, पण भारतीय नागरिक संहिता त्याच्यामध्ये पण एक कलम 163 आहे. शांतता वगैरे राखण्यासाठी म्हणून आहे. ठीक आहे. पण आपल्याला संविधानामधलं पाहिजे. पण हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यामधलं कलम 163 आहे. ठीक आहे. ओके. पण संविधानामधलं वेगळं आहे आपलं. ठीक आहे. सो भारतीय संविधानाचा विचार केला. भारतीय संविधानाचा जर विचार केला तर हे कलम काय सांगतं? कलम 163 काय आहे? ठीक आहे. भारतीय संविधानामध्ये सल्लागार मंडळ म्हणजे याच्यामध्ये काय दिले? मंत्री परिषद. कलम 163 मध्ये काय आहे? मंत्री परिषद आहे. म्हणजे राज्यपालांनी राज्याचा कार्यकारी कारभार पाहायचा आहे, पण त्यांना सल्ला देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री प्रमुख असणारं मंत्रिमंडळ असेल, अशी तरतूद कलम 163 मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे 163 ही मंत्री परिषदेबद्दल आहे. ओके. इथेच काय सांगून ठेवलं? विवेकाधिकार. विवेकाधिकार म्हणजे असे अधिकार की राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता स्वतःच्या संसद विभूतीने वापरायचे आहेत. मग इथे सांगून ठेवलं की 163 मध्ये ते स्वविवेकाधीन अधिकार पण सांगितलेले आहेत की स्वविवेकाधीन अधिकार सोडून बाकीचे जे कार्यकारी अधिकार राज्यपालांनी वापरायचे त्यासाठी म्हणून मुख्यमंत्री प्रमुख असणारं मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे विवेकाधिकाराचा सुद्धा उल्लेख हा कलम 163 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. ओके. त्यामुळे 163 महत्वाचा आहे. त्याच्यानंतर भारतीय साक्ष कायद्यामध्ये सुद्धा 163 आहे. ते आपल्याला गरज नाहीये. किंवा आयकर कायदा 1963 आयकर कायदा 1960 चा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा कलम 163 आहे. पण त्याच्याशी काही संबंध नाहीये आपला. ठीक आहे. दुसरं ऑप्शन होतं कलम 166. मग कलम 166 मध्ये काय दिलेलं आहे? तर हे कलम 166 हे BNS मध्ये पण आहे. पण आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायचंय. सो अनुच्छेद 166 जे भारतीय संविधानामध्ये आहे ते कशाबद्दल आहे? तर राज्यपालांच्या नावे जे कामकाज चालत असतं त्याच्याबद्दल आहे. ठीक आहे. म्हणजे राज्य शासनाचा कारभार, राज्याचा कारभार त्याच्या संदर्भात 166 मध्ये आहे. इथे काय सांगून ठेवलं? राज्य सरकारचे सर्व कार्यकारी निर्णय हे अधिकृतपणे राज्यपालांच्या नावाने घेतले जातात. ठीक आहे. म्हणजे राज्य सरकारचे सर्व जे काही कार्यकारी कारभाराच्या संदर्भातले सगळे निर्णय जे आहेत हे राज्यपालांच्या नावाने घेतले जात असतात. ठीक आहे. आदेशांचे प्रमाणीकरण राज्यपालांच्या नावाने काढलेले आदेश, राज्यपालांच्या नावाने काढलेले आदेश आणि आणि राज्यपालांच्या नावाने काढलेले आदेश आणि कागदपत्रे अशा प्रकारे प्रमाणित केली जावी याचे नियम राज्यपाल बनवत असतात. ठीक आहे. म्हणजे राज्यपालांच्या नावाने जे काही आदेश काढायचे आपल्याला नियम काढायचे आहेत तर ते कशा प्रकारे असावेत ते राज्यपाल ठरवू शकतात. ठीक आहे. मंत्र्यांमध्ये खात्यांचे आणि कामाचे वाटप करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. म्हणजे राज्य शासनाचा कारभार चांगला चालावा यासाठी मंत्र्यांमध्ये कामकाजाचं वाटप करता येतं त्या संदर्भात नियम करायचा अधिकार राज्यपालांना आहे. या सगळ्या तरतुदी कलम 166 जे संविधानातलं आहे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे राज्य शासनाच्या कामकाजाबद्दल हे कलम 166 आहे. बाकी ठिकाणी पण आहे ऍक्च्युली, पण जसं BNS मध्ये वगैरे त्याचं काही घेणं नाही आपल्याला फक्त संविधानामधलंच गरज आहे. ठीक आहे. येस. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे पाहायचा आपल्याला बघा कलम 167 क्वेश्चन नाही ऑप्शन मधलाच ऑप्शन पाहायचं. ठीक आहे. सो कलम 167 भारतीय संविधानामधलं ठीक आहे. 167 हे काय आहे? राज्यपालांना माहिती द्यायची कोणी मुख्यमंत्र्यांनी द्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे बघा माहिती कोणी द्यायची? मुख्यमंत्र्यांनी. कोणाला द्यायची? राज्यपालाला. कशाबद्दल? की मंत्रिमंडळाने जे काही प्रशासकीय आणि कायदेविषयक सर्व निर्णय राज्यपालांना कळवायचे. म्हणजे मंत्रिमंडळाने जे काही प्रशासकीय निर्णय घेतले असतील, कायदेविषयक निर्णय घेतले असतील, ते सर्वच्या सर्व माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कळवायचे हे 167 मध्ये सांगून ठेवलं. तसंच माहिती पुरवणे म्हणजे राज्यपालांनी पण या पहिल्या केसमध्ये मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून द्यायची राज्यपालांना आणि दुसऱ्या केसमध्ये राज्यपालांनी जी माहिती मागवलेली आहे ती द्यायची आहे. मग राज्यपालांनी मागितलेली कोणतीही प्रशासकीय माहिती पुरवणे. ठीक आहे. तसंच मंत्रिमंडळाचा विचार जर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल परंतु मंत्रिमंडळाने त्यावर विचार केला नसेल तर राज्यपालांच्या सूचनेनुसार तो विषय मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी ठेवणे. म्हणजे कधी कधी मंत्रिमंडळामधला एखादाच मंत्री निर्णय घेऊ शकतो एकटाच, पण ते एकट्याने घेतलेला निर्णय चुकीचा पण असू शकतो आणि मग राज्यपाल सांगतात मुख्यमंत्र्यांनी की त्या मुख्यमंत्र्यांना की ते एकट्याच मंत्री निर्णय घेतलाय तुम्ही तो मंत्रिमंडळामध्ये मांडा त्यावर चर्चा करा. ठीक आहे. मग असं सुद्धा काम मुख्यमंत्री करतात
जे 167 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 167 म्हणजे अशा 3 प्रकारची महत्वाची कामं ही दिलीत, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य हे दिलेलं आहे राज्यपालांप्रती काय आहे ते 167 मध्ये. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर महत्वाचं कलम 164. ठीक आहे. 164 कलम. तर 164 मध्ये काय दिलेलं आहे? 164 मध्ये मुख्यमंत्री जे आहेत, कलम 164 मध्ये मुख्यमंत्र्यांची नेमणूक, इतर मंत्र्यांची नेमणूक, त्यांची शपथ असेल, त्यांचा पदावधी असेल, त्यांची जबाबदारी असेल, त्याचे पगार भत्ते हे 164 मध्ये दिलेत. म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबद्दलची इतर माहिती 164 मध्ये दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणती समिती पंचायत राज संबंधी नाही म्हणून विचारली आहे. पंचायत राज संबंधी नाही आहे. ठीक आहे. अशोक मेहता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची थंगन समिती आहे, एल.एम. सिंघवी पण आहे. राजमनार समिती नाही. राजमनार समिती जी आहे ही केंद्र आणि राज्य यांच्या संबंधी जे वाद आहे त्या वादाच्या संबंधी ही तामिळनाडू सरकारने स्थापन केलेली आहे. मग ही केंद्र राज्याचे वाद याबद्दलची आहे. पण अशोक मेहता, थंगन आणि एल.एम. सिंघवी ह्या मात्र पंचायत राजच्या संबंधीच्या समित्या आहेत. पंचायत राजच्या संबंधी. ठीक आहे. ओके. बघा, तसं पंचायत राज बद्दल जर आपण विचार केला, पंचायत राज बद्दल, तर पंचायत राज व्यवस्था म्हणजे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था. हे लक्षात घ्या, ग्रामीण भागातील आहे आणि स्थानिक लेवलला काम करणारी ही संस्था आहे. आणि कधी स्थापना झालेली आहे? तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ने पंचायत राजची व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे. ओके. आणि कोणत्या भागामध्ये? भाग 9 आहे. भाग 9 समाविष्ट केलेला आहे. आणि कलम कोणता आहे? 243 ए पासून 243 ओ पर्यंत समाविष्ट केलेत. कोणता भाग आहे? भाग 9 कलम 243 ए पासून ओ पर्यंत. ठीक आहे. येस. मग आता महत्वाचं बघा, 243 ए मध्ये काय दिलेलं आहे? ए मध्ये ग्रामसभेची व्याख्या नाहीये. ग्रामसभेची व्याख्या 243 उपकलम बी मध्ये आहे. छोटं बी वालं, त्याच्यामध्ये ग्रामसभेची व्याख्या आहे. म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदार म्हणजे ग्रामसभा, ही व्याख्या 243 स्मॉल बी मध्ये आहे. पण 243 कॅपिटल ए मध्ये ग्रामसभेचे अधिकार, ठीक आहे, ग्रामसभेचे कर्तव्य हे राज्य विधिमंडळाने ठरवायचे अशी तरतूद आहे. त्याच्यानंतर 243 बी जे आहे, 243 बी मध्ये काय सांगून ठेवलंय? तर 243 बी मध्ये पंचायतीची स्थापना, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करायचंय. पण जिथे समजा जिथे 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी मधला स्तर म्हणजे पंचायत समितीची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. 243 डी मध्ये आरक्षण आहे. आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना आहे. अनुसूचित जाती जमातीला लोकसंख्येप्रमाणे आहे, तर महिलांना 33% आरक्षण आहे. ओबीसीला पंचायत राज मध्ये आरक्षण संविधानात नाहीये, पण महाराष्ट्रात दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे, संविधानामध्ये मात्र 33% आहे. 243 ई हा पंचायतीचा कालावधी असतो. मग हा पहिल्या बैठकीपासून मोजायचा असतो. मग तीनही पंचायत राज संस्थेचा कालावधी हा पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्ष असतो. 243 जी मध्ये काय आहे? त्यांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या, यावरही प्रश्न विचारलेला आहे. पंचायत राजच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या 243 जी मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 243 के काय आहे? तो 243 के मध्ये निवडणुका दिलेल्या आहेत. 243 के मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुका घेत असतं. ठीक आहे. येस. ओके. बघा, गाव पातळीवर ग्रामपंचायत आहे, तालुका स्तरावर पंचायत समिती, गट स्तरावर तालुक्यापेक्षा परफेक्ट काय? गट स्तरावर पंचायत समिती काम करते. आणि जिल्हा स्तरावर काय? जिल्हा परिषद आहे. आणि संविधानामध्ये बघा, पंचायत राज संबंधी 11वं परिशिष्ट पण टाकलेलं आहे. आणि या 11व्या परिशिष्टामध्ये जवळपास 29 विषय समाविष्ट केलेले आहेत. किती विषय? 29 विषय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पंचायत राज संबंधी सर्वात महत्वाची समिती कुठली आहे? तर बलवंतराय मेहता समिती आहे. बलवंतराय मेहता 1957 मध्ये स्थापन झालेली आहे. आणि मग या समितीच्या शिफारशीनुसार देशामध्ये पंचायत राज स्थापन झालं. म्हणजे देशामध्ये पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाला असेल? तर बलवंतराय मेहता. कारण अगोदरचे 2 कार्यक्रम, समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना, या 2 कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी म्हणून बलवंतराय मेहता ही समिती आली होती. आणि मग या समितीने या कार्यक्रमाचं मूल्यमापन केलं आणि असे कार्यक्रम इफेक्टिव्ह लागू करायचे असतील तर पंचायत राज स्थापन करावं अशी शिफारस केली. आणि त्यानुसार मग आपल्या देशामध्ये पंचायत राज स्थापन झालं. आणि 2 ऑक्टोबर 1959 मध्ये राजस्थानमधील नागौरमध्ये पहिलं पंचायत राज जे आहे ते स्थापन झालेलं आहे. आणि तिथून ती प्रोसेस कंटिन्यू आहे असं म्हणता येतं. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये जर पंचायत राज विचार केला आपण महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये
वसंतराव नाईक समिती जी होती, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 पासून पंचायत राज अस्तित्वात आलेलं आहे. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. ओके. अतिशय महत्वाचा मुद्दा आपण हा लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला विचारलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामसभेबद्दल आहे ऍक्च्युली. मग ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होत असते. ठीक आहे. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. बघूया आपण. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. ठीक आहे. आता इथं प्रत्येक मतदार हा शब्द वापरलेला आहे. ग्रामसभेला निवडणूक असते. चूक आहे. ग्रामसभेसाठी निवडणूक नसते. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार काय बोललेलं आहे? सर्व मतदार बोललेला आहे. ठीक आहे. यस, ग्रामसभेचे सभासद असतात. हे बरोबरच आहे. ठीक आहे. मग आता इथे प्रॉब्लेम काय आहे? तो सी जे आहे, तर सी हे तुमचं काय आहे? सी चुकीचं आहे. सी चुकीचंच आहे. ठीक आहे. येस, पण इथे पण सी आहे, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे. त्याच्यामुळे तिन्ही ऑप्शन होत नाही. मग ए बी डी ऑप्शन होऊ शकतं का? तर गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. गावातील सर्व प्रौढ नागरिक त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सभासद बनतो. ठीक आहे. 18 वर्ष पूर्ण करणार. आणि तिथे नागरिकाच्या ऐवजी काय शब्द पाहिजे होता? ऍक्च्युली प्रौढ मतदार पाहिजे होता. ठीक आहे. इथे काय शब्द पाहिजे होता? नागरिकांच्या ऐवजी ऍक्च्युली मतदार हा शब्द पाहिजे. काय पाहिजे? मतदार पाहिजे होता. त्याच्यामुळे मग ह्या नागरिक परफेक्ट नाहीये, कारण मतदार हा शब्द योग्य आहे. मग इथे तुमच्या ए मध्ये मतदार नाही, त्याच्यामुळे मग हा चुकीचा ठरतो. हा, इथे बी बरोबर येतं, डी पण बरोबर येतं, पण तसा ऑप्शन या ठिकाणी नाही आणि म्हणून हा प्रश्न जो आहे आयोगाने रद्द केलेला आहे. फक्त ग्रामसभेचा जर विचार केला तर ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ मतदार म्हणजे नागरिकांपेक्षा जास्त भर कशावर दिलेला आहे? मतदार. म्हणजे एखादा व्यक्ती नागरिक असू शकतो पण तो मतदार असू शकत नाही. तर नागरिक असणं म्हणजे काय? त्या गावात राहत असेल पण मतदार यादीमध्ये त्याचं नाव नसेल ना, असं होऊ शकतं. तो गावातला आहे पण मतदार नाहीये. पण जो त्या गावातील मतदार आहे, मतदार यादीमध्ये ज्याचं नाव आहे तोच ग्रामसभेत येत असतो आणि म्हणून मग मतदार हा शब्द पाहिजे, तो नाहीये आणि तसा ऑप्शन नाही म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. म्हणजे तुम्हाला ग्रामसभेच्या मध्ये तुम्हाला व्याख्येत प्रौढ मतदार हा शब्द कंपल्सरी पाहिजे येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. चला, मग काय दिले बघा, थोडस डिटेल्स मध्ये पाहूया आपण थोडस ग्रामसभेबद्दल. ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या व मतदार यादीत नाव असलेल्या सर्व प्रौढ व्यक्ती. आता इथं प्रौढ व्यक्ती आहे पण इथं मतदार आहेच, म्हणजे मतदार कंपल्सरी शब्द येणं गरजेचं आहे. ठीक आहे. यालाच गावाची संसद असंही म्हणतात. गावाची संसद असंही म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे. किंवा याला थेट लोकशाहीचे प्रतीक असंही म्हणतात. थेट लोकशाहीचे प्रतीक. ठीक आहे. ओके. मग आता ग्रामसभेचं काय काम आहे? ग्रामपंचायतीने तयार केलेल्या विकास योजना, कार्यक्रम आणि प्रकल्पांना अंमलबजावणीपूर्वी मंजुरी देणे हे महत्वाचं आहे. म्हणजे ग्रामपंचायतीने गावासाठी ज्या विकास योजना तयार केल्यात, कार्यक्रम तयार केलेले आहेत किंवा प्रकल्प यांना लागू करायच्या अगोदर ग्रामसभेची मंजुरी लागत असते. लाभार्थ्यांची निवड. ज्या काही शासकीय योजनांचा लाभ द्यायचा आहे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचा अंतिम अधिकार हा सुद्धा ग्रामसभेला असतो. ठीक आहे. म्हणजे गावामध्ये वेगवेगळ्या योजना राबवायच्या, त्यांचे जे लाभार्थी असतात, ठीक आहे, मग ते लाभार्थी जे आहेत तर त्या लाभार्थ्यांची निवड करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? ग्रामसभेला असतो. अंतिम अधिकार कोणाला आहे? ग्रामसभेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी महत्वाचं काय सांगितले ते अंदाजपत्रक. ठीक आहे. बघा, अंदाजपत्रक बजेट असं म्हणूया. ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्न खर्चाचा अंदाजपत्रकास मान्यता द्यायची. म्हणजे वर्षभरामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये किती पैसा खर्च करायचा त्याचं एक बजेट तयार करावं लागतं. तर ते बजेट ग्रामपंचायत तयार करते पण त्याला मान्यता देण्याचं काम ग्रामसभेचं आहे. नियंत्रण. ग्रामपंचायतीच्या कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर शिस्तविषयक नियंत्रण ठेवणे. म्हणजे ग्रामसभा फक्त हेच नाही तर कर्मचारी, त्यांचे कारभार याच्यावर सुद्धा कंट्रोल ठेवण्याचं काम ग्रामसभा करते. लेखापरीक्षण. ग्रामपंचायतीच्या हिशोबाचे लेखापरीक्षण करणे आणि खर्चाचा आढावा घेणे. म्हणजे ग्रामपंचायतीने किती पैसा खर्च केला त्याचा आढावा घेणे, लेखापरीक्षण करणे हे पण काम आहे. समित्यांची निवड. ठीक आहे. गावामध्ये वेगवेगळ्या समित्या असतात. जसं ग्राम दक्षता समिती आहे, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आहे,
यासारख्या महत्वाच्या समित्या आणि त्यांचे सदस्य निवडण्याचं काम ग्रामसभेचं असतं. ठीक आहे. येस. ओके. सो महत्वाचं आहे बघा, म्हणजे ग्रामसभा ही महत्वाचा रोल प्ले करते ग्रामीण भागामध्ये. आता या संदर्भात बैठकांच्या संदर्भात काय प्रोव्हिजन्स आहेत. ठीक आहे. सो बघा, कायदा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 लक्षात ठेवायचा हा कायदा आहे. म्हणजे ग्रामपंचायती संदर्भात महाराष्ट्राचा वेगळा कायदा आहे. पंचायत राजच्या संदर्भात महाराष्ट्राचे 2 कायदे आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीचा हा कायदा आहे 58 चा आणि झडपी आणि पंचायत समितीचा कायदा वेगळा आहे, तो 1961 चा. म्हणजे पंचायत राजच्या संबंधित 2 कायदे आहेत. यानुसार कलम जे 7 आहे, 7 नुसार ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. आणि एका आर्थिक वर्षामध्ये किमान 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. किमान. जास्तीत जास्त किती पण होऊ शकतात, पण किमान 4 तरी. आणि 2 ग्रामसभेमधलं अंतर हे 4 महिन्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? ऍक्च्युली सरपंच असतात. आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण होऊ शकतं? मग उपसरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष होऊ शकतात. ठीक आहे. येस. ओके. हे महत्वाचं लक्षात घ्यायचंय, परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. बघा, आणि ग्रामसभेने जो काही निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेने जो काही निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेने घेतलेला निर्णय इतर कोणतीही संस्था रद्द करू शकत नाही किंवा तो बदलण्याचा अधिकार केवळ ग्रामसभेला आहे. म्हणजे ग्रामसभा किती पॉवरफुल आहे बघा, की तिचा निर्णय इतर कोणीही बदलू शकत नाही, तीच बदलू शकते. आणि आता जसं ग्रेट निकोबार प्रकल्प सरकार राबवत आहे, ग्रेट निकोबार, ठीक आहे, केंद्र शासन, पण मग तिथे विरोध करतायत की त्याच्यामुळे अनुसूचित जमातीचं नुकसान होईल, पर्यावरणाचं नुकसान होईल. पण मग त्या ग्रेट निकोबार प्रकल्प राबवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणच्या ग्रामसभेची परवानगी घेतलेली आहे. ठीक आहे. आणि ग्रामसभेने सांगितलं की हा प्रकल्प लागू करा. पण त्याच्यामध्येही वाद आहे की जे ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये कमी सदस्य होते, त्यांची गणसंख्या नव्हती वगैरे, असे वाद आहेत. द हिंदूला त्याच्यावर आर्टिकल आलं होतं. त्याच्यामुळे ग्रामसभा महत्वाची संस्था आहे असं म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. म्हणून मग प्रश्न त्याच्यावर एक्सपेक्टेड आहे. ओके. सो हे आपण डिस्कस केलेलं आहे पूर्ण ग्रामसभेचं काय काय आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन समोर आहे आपल्या समोर. तो ही पंचायत राजच्या संबंधीच आहे. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. येस. भूमी सुधार कायदा लागू करणे, वन उद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. बघा, मनोरंजनाची व्यवस्था करणे हे काही ग्रामपंचायतीचं काम नसतं, मनोरंजन. ठीक आहे ना. येस. त्यामुळे डी होणार नाहीचे. हा, बाकी सगळे ए बी सी आहे, म्हणजे उत्तर तुमचं जे आहे. ठीक आहे. येस. त्याच्यात वाक्य बरोबर नाही म्हणून विचारलं. वाक्य बरोबर नाही म्हणजे कुठलं डी हे नाहीये. सो ऑप्शन नंबर 2 आहे. म्हणजे 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार इथे किती जवळपास 29 प्रकारचे कामं सांगितले, 29 प्रकारचे. आणि त्याच्यामध्ये मग ए बी सी हे कामं पंचायत राजने करायचे, पण मनोरंजन वगैरे नाहीचे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, तेच विचारलेलं आहे. ठीक आहे. येस. चला. सो नेक्स्ट महत्वाचं 73वी घटना दुरुस्ती 1992 बद्दल थोडस डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 बद्दल, की बघा, ही पंचायत राज व्यवस्थेचा एक पाया मानली जात असते. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाली. आणि म्हणून 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. साजरा केला जातो कधीपासून? इसवी सन 2010 पासून. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि या घटना दुरुस्तीमुळे काय झालं? एक घटनात्मक दर्जा मिळाला, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. ठीक आहे. भाग 9 समाविष्ट केलेला आहे. कलम 243 ते 243 ए पासून ओ पर्यंत कलम ऍड केले. 11व परिशिष्ट ऍड केलं आणि 29 विषयाची यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. ओके. हे सर्व अगोदरही कव्हर झालेलं आहे आपलं पंचायत राजच्या संदर्भात. येस. हे सगळ्या तरतुदी वगैरे आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? महाधिवक्ता म्हणजे राज्य शासनाचे वकील असं म्हणतो आपण. कलम 194 नाही, 177 नाही, 197 नाही, 165 बरोबर आहे. कलम 165 मध्ये महाधिवक्ता बद्दल तरतूद दिलेली आहे. डिटेल्स मध्ये आपण बाकीचे कलम सुद्धा आता पाहूया आपण. ठीक आहे. येस. एक. सो पहिला ऑप्शन होता 194. सो 194 महत्वाचं कलम आहे. ऍक्च्युली हे काय आहे तर विधिमंडळाचे जे सदस्य असतात त्यांचं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा भाषण स्वातंत्र्य 194 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे भाषण स्वातंत्र्य आहे. विधिमंडळाच्या आमदारांना सभागृहामध्ये किंवा समितीमध्ये चांगल्या प्रकारे कामकाज करता यावं आणि म्हणून हे भाषण स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे विधानमंडळाच्या अधिकारांशी आणि विशेष अधिकारांशी
व त्यांच्या सदस्यांच्या संरक्षणासंबंधी आहे. म्हणजे 194 काय आहे? विधानमंडळाचे अधिकार म्हणजे विधिमंडळाचे अधिकार, ठीक आहे, तसंच त्यांचे विशेष अधिकार आणि सदस्यांचे संरक्षण या संबंधी आहे. म्हणजे अधिकार, विशेष अधिकार आणि सदस्यांचं संरक्षण या संबंधी आहे. ठीक आहे. येस. याच्यामध्ये म्हणजे जे काही आमदार आणि विधान परिषदेचे आमदार जे आहेत यांना जे कर्तव्य बजवायचं आहे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार यांना जे सभागृहात कर्तव्य बजवायचं आहे ते चांगल्या प्रकारे बजावता यावं आणि म्हणून त्यासाठी कलम 194 दिलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? भाषणाचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार यांना त्यांच्या सभागृहामध्ये कामकाज कर्तव्य भाषण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. ठीक आहे. आणि मग ते भाषण करताना काही मत मांडलं असेल, मतदान केलं असेल तर त्यासाठी ते कोणतेही न्यायालयास जबाबदार असत नाहीत. ठीक आहे. म्हणजे न्यायालयात त्यांच्या विरुद्ध कुठलाही खटला जो आहे तो चालू शकत नाही. ठीक आहे ना? येस. ओके. आणखी काही याच्यामध्ये न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण सभागृहात किंवा कोणत्याही समितीमध्ये सदस्यांनी केलेल्या कोणत्याही विधानासाठी किंवा दिलेल्या मतासाठी त्याच्यावर कोणत्याही न्यायालयात खटला भरता येणार नाही. हे महत्वाचं आहे की सदस्यांनी सभागृहात काही मत मांडलं, मतदान केलं असेल तर ते चुकीचं असेल, बरोबर असेल, पण ते न्यायालयात त्याच्या विरुद्ध खटला भरता येत नाही. ठीक आहे ना? येस. सभागृहाचे नियम लागू होतील, पक्षांतर बंदी लागू होईल, परंतु न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध खटला भरून शिक्षा देता येणार नाहीच. हे संरक्षण सदस्यांना निर्भयपणे काम करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. तसंच याच्यामध्ये प्रकाशनाच्या संरक्षण सभागृहाच्या अधिकाराने प्रकाशित झालेला कोणताही अहवाल, कागदपत्रे किंवा कामकाजाचे प्रसिद्धीकरण करण्यासाठी संबंधित व्यक्तीला कायदेशीर संरक्षण मिळते. म्हणजे सभागृहामध्ये जे काही कामकाज चालू आहे ते न्यूज पेपरमध्ये छापता येतं, टीव्हीवर, रेडिओवर प्रकाशित करता येतं. ठीक आहे. पण ते सत्य पाहिजे आणि असं केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर कायदेशीर किंवा कुठलीही कारवाई होत नाही. ते पण संरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे महत्वाचं कलम आहे. 194 हे महत्वाचं कलम आहे. ओके. तसंच याच्यामध्ये आणखी काय सांगून ठेवलेलं आहे? इतर विशेष अधिकारावेळी संसद किंवा राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे इतर विशेष अधिकार निश्चित करू शकते. म्हणजे सभागृहाचे, ठीक आहे, सभागृहाचे किंवा सदस्यांचे आणखी विशेष अधिकार कोणते तर ते ठरवण्याचा अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळ आहे. म्हणजे संसदेचे सदस्य आणि संसदेचे सभागृह यांचे विशेष अधिकार संसद ठरवेल, तर राज्य विधिमंडळाचे सभागृह, ठीक आहे, त्यांचे सदस्य यांचे विशेष अधिकार राज्य विधिमंडळ ठरवेल. ठीक आहे. येस. हे इथे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे अतिशय महत्वाचं 194 कलम आहे. त्यानंतर मग दुसरा ऑप्शन होता ते म्हणजे कलम 177 ऍक्च्युली. ठीक आहे. 177 कलम 177 हे राज्याच्या मंत्र्यांच्या आणि महाधिवक्त्यांच्या विशेष अधिकाराशी संबंध आहे. म्हणजे 177 मध्ये मंत्र्यांना पण दिलेला आहे विशेष अधिकार आणि महाधिवक्त्यांना पण दिले. म्हणजे मंत्री कोणत्याही सभागृहाचा असो, विधानसभा किंवा विधान परिषद किंवा कोणत्याही सभागृहाचा नसो, तो दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित राहू शकतो, कामकाजात भाग घेऊ शकतो, भाषण करू शकतो. पण मतदान करायचं असेल तर तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे तिथे त्याला मतदान करावं लागेल. हे इथे सांगून ठेवलंय. इव्हन महाधिवक्ता जे राज्य शासनाचे वकील आहेत ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीयेत तरी सुद्धा ते दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, भाषण करू शकतात, मतदान करू शकत नाहीत. इव्हन ज्या समितीचे ते सदस्य असतात त्या समितीमध्ये सुद्धा ते सहभागी होऊ शकतात पण मतदान करू शकत नाहीत. असे अधिकार कलम 177 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. जे अतिशय महत्वाचं असं कलम आहे कलम 177. ओके. ओके. 177 कव्हर केले मग आपण. ठीक आहे. येस. ओके. त्याच्यानंतर कलम जे आहे 197 कलम आहे. कलम 197. मग 197 मध्ये काय सांगितलेलं आहे? ऍक्च्युली धनविधेयक वगळता इतर सामान्य विधेयकाबाबत विधान परिषदेच्या अधिकारांवर मर्यादा आणते. म्हणजे धनविधेयक जे आहे तर धनविधेयक विधानसभेतच मांडावं लागेल, विधान परिषदेमध्ये मांडता येत नाही. ठीक आहे. आणि विधान परिषद धनविधेयक नाकारू पण शकत नाही, त्याच्या सुधारणा पण करू शकत नाही. फार तर ती 14 दिवस प्रलंबित ठेवू शकेल किंवा संमती देऊ शकेल किंवा शिफारशी करू शकेल. मग अशा ज्या मर्यादा आहेत विधान परिषदेच्या किंवा सामान्य विधेयक कसं पास करायचं त्या प्रोसिजर 197 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. ज्या राज्यामध्ये द्विग्रही विधानसभा आहे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आहे तिथे एखाद्या विधेयकावरून दोन्ही सभागृहात जर मतभेद झाल्यास काय करावे हे पण या कलमात सांगितलेलं आहे. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आहे पण एखादं विधेयक पास करायचं, दोन सभागृहामध्ये वाद निर्माण झाले तर काय करणार? आता दोन सभागृहात वाद निर्माण झाले तर संयुक्त बैठक नाहीये, राज्याला संयुक्त बैठक नाहीये. हा, संसदेमध्ये संयुक्त बैठक आहे, कलम 108 नुसार संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात, पण राज्यासाठी संयुक्त बैठक नाही. मग काय केलं जातं असतं? ठीक आहे. तर मग विधान परिषदेला काय काय अधिकार आहेत?
जर एखादं विधेयक विधानसभेकडून विधान परिषदेकडे गेलं तर विधान परिषद संमती देऊ शकेल, सुधारणा करू शकेल, ठीक आहे, नाकारू शकेल किंवा पहिल्या वेळेला 3 महिने प्रलंबित ठेवू शकेल. ठीक आहे, म्हणजे संमती देऊ शकेल, नाकारू शकेल, सुधारणा करू शकेल किंवा 3 महिने प्रलंबित ठेवू शकेल. मग अशा परिस्थितीमध्ये परत विधानसभेकडे जातं. विधानसभा साध्या बहुमताने पास करून परत विधान परिषदेकडे पाठवते. म्हणजे विधेयक विधान परिषदेकडे दुसऱ्यांदा आलं. दुसऱ्यांदा आल्यावर परत विधान परिषद काय करू शकते? संमती देऊ शकते, नाकारू शकते, सुधारणा करू शकते आणि 1 महिना प्रलंबित ठेवू शकते. म्हणजे जर विधान परिषदेकडे विधेयक दुसऱ्यांदा आलं तर ती 1 महिना प्रलंबित ठेवू शकते. म्हणजे पहिल्या वेळेला 3 महिने आणि दुसऱ्या वेळेला 1 महिने असे जास्तीत जास्त 4 महिने ही विधान परिषद प्रलंबित ठेवू शकते. पण मग दुसऱ्यांदा विधान परिषदेने कोणताही अधिकार वापरला तर काही फरक पडत नाही. थेट विधेयक राज्यपालांकडे जात असतं. ठीक आहे. मग या सगळ्या प्रोसिजर ह्या कलम 197 मध्ये सांगून ठेवलेल्या आहेत, जे अतिशय महत्वाचं आहे असं म्हणता येतं. महत्वाचं आहे. येस. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? मसुदा समितीचे सरदार वल्लभभाई पटेल नव्हते व जवाहरलाल नेहरू नव्हते. येस. अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. आता डिटेल्स थोडस पाहूया आपण. मसुदा समिती, ठीक आहे. मसुदा समिती महत्वाची आहे. मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणूया आपण, ड्राफ्टिंग कमिटी. बघा, ही जी मसुदा समिती आहे अतिशय महत्वाची. याची स्थापना कधी झालेली आहे? 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि याच्यामध्ये एकूण जवळपास 7 सदस्य होते. ठीक आहे. ओके. आता या समितीमध्ये कोणकोणते सदस्य होते? बघा, हे सगळे सदस्य त्याच्यामध्ये होते. कोण कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव. पण अगोदर BL मित्तर होते. BL मित्तर हे आजारी पडले, राजीनामा दिला आणि म्हणून त्यांच्या जागी एन माधवराव आले. ठीक आहे. अगोदर DP खेतान होते पण त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून TT कृष्णमाचारी हे आलेले आहेत. ठीक आहे. आता ही मसुदा समिती आहे, अतिशय महत्वाची आहे, जिने आपल्या संविधानाचा मसुदा बनवलेला आहे. अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. आता जनरली बघा, हे सगळे कृष्णाचे नावं दिसतात तुम्हाला. लक्षात ठेवायला सोपं आहे. गोपाल म्हणजे कृष्ण, आल्लाडी कृष्णस्वामी म्हणजे कृष्ण, KM मुन्शी, के म्हणजे कन्हैयालाल, के म्हणजे कन्हैयालाल त्यांचं नाव होतं. ठीक आहे. म्हणजे कृष्णाचंच नाव आहे. एन माधवराव, माधव म्हणजे कृष्ण आणि TT कृष्णमाचारी कृष्णच. याचा अर्थ की मसुदा समितीमध्ये ऑलमोस्ट नावं जी होती कृष्णांची नाव होती. गोपाल कृष्णाचं नाव आहे, कृष्णस्वामी कृष्णच, कन्हैयालाल कृष्णच, माधव कृष्णच, कृष्ण. ठीक आहे. म्हणजे एक ओव्हरऑल लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या लक्षात येतं की मसुदा समितीमध्ये कृष्ण, फक्त वेगळं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक आणि सय्यद मोहम्मद सादुल्ला हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी परीक्षेसाठी म्हणून. ठीक आहे ना. येस. ओके. चला. सो बघा, नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट या मसुदा समितीने काय काय केलेलं आहे? मसुदा समितीने तो यांनी या मसुदा समितीने आपला संविधानाचा पहिला मसुदा बनवला फेब्रुवारी 1948 आणि मग लोकांना 8 महिन्याचा वेळ दिला की त्यांनी त्याच्यामध्ये सूचना सुचवायच्या होत्या आणि त्यानुसार मग ऑक्टोबर 1948 मध्ये संविधानाचा दुसरा मसुदा बनवला. ठीक आहे. आणि मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीला 141 दिवस लागले. त्याच्यानंतर तिसरा मसुदा जो तयार करून जो आहे तो 4 नोव्हेंबर 1948 ला संविधान सभेत मांडला. ठीक आहे. म्हणजे पहिला मसुदा फेब्रुवारी 1948, दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 आणि तिसरा मसुदा जो अंतिम होता नोव्हेंबर 1948. मग हा तिसरा आणि अंतिम मसुदा पास केला आणि शेवटी आपलं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं. ठीक आहे. ओके. म्हणून मसुदा बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका जी आहे यांची होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य आणि समवर्ती सूची. ठीक आहे. येस. म्हणजे बघा, संसदीय व्यवस्था घेतलेली आहे, मंत्रिमंडळ पण घेतलं, कायद्याचे राज्य पण घेतलं, समवर्ती सूची नाही घेतली. कारण समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. समवर्ती सूची कोणाकडून? ऑस्ट्रेलिया या देशाकडून. मग ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण समवर्ती सूची घेतली, बाकी तरतुदी आपण ब्रिटिशांकडून घेतलेल्या आहेत. तर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, आता हे ब्रिटिश राज्यघटनेतनं काय काय तरतुदी घेतल्या त्याच्याबद्दल थोडीशी इतर माहिती. ठीक आहे ना. येस. संसदीय शासन पद्धती घेतलेली आहे,
त्यानंतर कायद्याचे राज्य ही तरतूद घेतलेली आहे. संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्याची प्रक्रिया म्हणजे कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया, ठीक आहे ना. कायद्याची प्रक्रिया म्हणजे कायदा कसा तयार करायचा त्याची प्रक्रिया, त्यानंतर एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, हे सगळे आपण इंग्लंड किंवा ब्रिटिशांकडून घेतलेलं आहे. त्यानंतर द्विगृही संसद म्हणजे राज्यसभा, लोकसभा, द्विगृही संसद, विशेषाधिकार, ठीक आहे ना. येस, विशेषाधिकार सुद्धा म्हणजे संसदेचे विशेष अधिकार असं म्हणूया आपण. त्यानंतर सभापती पद, स्पीकर, बरं, लोकसभेचे सभापती पद असं म्हणूया आपण. हे त्यांच्यासारखं नाहीये, पण थोडंफार असं मिळतं जुळतं आहे असं म्हणता येईल. तरी फरक आहे, कारण इंग्लंडमध्ये जे आहेत, इंग्लंडमध्ये असं म्हणता येईल की इंग्लंडमधले जे काही स्पीकर आहेत, इंग्लंडमधले स्पीकर ते स्पीकर झाल्यावर राजीनामा देत असतात. आपल्याकडचे स्पीकर मात्र राजीनामा देत नाही, ठीक आहे. येस, ओके. सो फ्रेंड्स, मग अशा प्रकारे पाहता येतं की आपण डिटेल्स मध्ये हे डिस्कस केलेलं आहे. सो थांबूया इथे आपण. तुम्हाला नक्की 65 प्लस जे आहे ते मार्क्स मिळणार आहेत. ही सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, ठीक आहे. सो थांबूया. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.